एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले। एसटी कर्मचाऱ्यांना कोरोना काळातही पगार दिला असल्याचं देखील अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलंय। सर्वसामान्य माणसांना पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट ही किफायतशीर दरामध्ये तिकिटाचे दर असले पाहिजे आणि त्याच्यामुळं तशा प्रकारचा प्रयत्न सगळेच सरकार करत असतं आणि त्यामध्ये आमचाही प्रयत्न तोच आहे। पण आता तिथल्या अनेक जागा आपल्या बस स्थानकाच्या जागा इतक्या मोक्याच्या आहेत, तर बीओटी तत्वावर त्या जागा देऊन त्याच्यातून काही पैसा उभा करायचा आणि त्याच्यातून इन्कम वाढवायचा हाही एक त्याच्यामध्ये प्रयत्न आहे। त्या संदर्भामध्ये तिसरा अहवाल आल्यानंतर शासन योग्य ती कारवाई त्या बाबतीमध्ये करेल। एवढे जर पैसे असले तर ते पैसे काय हळदी कुंकू पुजायला ठेवले? कुठल्याही हॉस्पिटलमध्ये प्रत्येक माणसाचा, प्रत्येक व्यक्तीचा जीव हा महत्वाचा असतो आणि त्याच्यामध्ये कुणीच अशा प्रकारचा हलगर्जीपणा करता कामा नये। त्यामध्ये आमचे आता सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांचं मध्ये स्टेटमेंट तुम्ही ऐकलं असेल की वैद्यकीय क्षेत्रामध्ये दोन पैसे कमवण्यापेक्षा एक सेवाभावी वृत्ती ही लक्षामध्ये घेऊन सगळ्यांनी वैद्यकीय क्षेत्रातल्या मान्यवरांनी काम केलं पाहिजे।